Dear friends, today we will see Dalton's atomic theory. Here, Dalton is the name of scientist. Dalton's atomic theory. In 1808, Dalton published a new system of chemical philosophy. This is the scientific document. Name of that scientific document is A New System of Chemical Philosophy, in which he proposed the following features, which later became famous as Dalton's atomic theory. म्हणजे डाल्टन नावाच्या सायंटिस्टनं 1808मध्ये एक सायंटिफिक डॉक्युमेंट पब्लिश केलं, ज्याचं नाव होतं अ न्यू सिस्टम ऑफ केमिकल फिलॉसॉफी. आणि त्याच्यामध्ये त्यानं प्रपोज केलं, त्यानं मांडलं, काय मांडलं की काही महत्त्वाचे फीचर्स किंवा गुणधर्म मॅटरचे, आणि ते नंतर खूप फेमस झालं. आणि त्या डॉक्युमेंटला नंतर एक वेगळं नाव उदयास आलं, ज्याला आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी म्हणतो आज. काय होतं त्या डॉक्युमेंटमध्ये? देर आर सम इम्पॉर्टंट पॉईंट्स. काही महत्त्वाचे पॉईंट्स होते. पहिला पॉईंट होता, मॅटर कन्सिस्ट्स ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. म्हणजे मॅटरमध्ये टायनी म्हणजे खूप लहान, खूप छोटे, इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स म्हणजे ज्याला तोडता येत नाही. इंडिव्हिज्युअल ज्याचं डिव्हिजन करता येत नाही, ज्याचे तुकडे करता येत नाहीत, असे पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. म्हणजे प्रत्येक मॅटरमध्ये छोटे, ज्याच्यापेक्षा जास्त छोटा पार्टिकल बनवता येत नाही असे छोटे पार्टिकल्स असतात, त्याला आपण ॲटम म्हणतो. दुसरा पॉईंट होता, ऑल द ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. ऑफ अ गिवन एलिमेंट, एका एलिमेंटचे सगळे ॲटम्स त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सेम असतात, असं त्याचं म्हणणं. ऑल द ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट, एका पर्टिक्युलर एलिमेंटचे सगळे ॲटम आयडेंटिकल असतात त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये, इन्क्लुडिंग मास. त्याचं माससुद्धा आयडेंटिकल असतं. म्हणजे प्रत्येक ॲटमचं आपण पाहिलं आहे. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट? एलिमेंट इज नथिंग बट इट इज अ बंच ऑफ आयडेंटिकल ॲटम्स. आणि त्याचाच वेगळ्या शब्दामध्ये डाल्टननं मांडलं की एका एलिमेंटमधले सगळे ॲटम हे आयडेंटिकल प्रॉपर्टीज दर्शवतात. आयडेंटिकल म्हणजे अगदी एकच, सेम, त्याच्यामध्ये फरक नाही. हायड्रोजनचं ॲटमचं मास एक आहे, तर प्रत्येक ॲटमचं हायड्रोजनमधल्या त्याचं मास एकच असेल असं. तर ऑल द ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट डिफर इन मास. आणि वेगळे एलिमेंट्स घेतले तर ते डिफर करतील किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असतील. पण एका एलिमेंटचे सगळे ॲटम्स हे आयडेंटिकल प्रॉपर्टीज, आयडेंटिकल गुणधर्म दर्शवतात. आयडेंटिकल म्हणजे त्याच्यामध्ये थोडाही फरक नसतो. ओके. थर्ड पॉईंट इज कंपाऊंड्स आर फॉर्म्ड when atoms of a different element combine in fixed ratio. कंपाऊंड, आपण कंपाऊंड बघितलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड? कंपाऊंड हे त्यावेळी फॉर्म होतात ज्यावेळी वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स एका फिक्स्ड रेशिओमध्ये कंबाईन होतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण पाण्याचं उदाहरण घेतलं H2O, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा रेशिओ 2:1 आहे. व्हॉट इज दिस? वॉटर इज अ टाईप ऑफ कंपाऊंड. हा कधी तयार होईल?
जर हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2:1 या रेशिओमध्ये जर कंबाईन झाले तरच. जर हे 1:1 रेशिओमध्ये कंबाईन झाले तर काय होईल? H आणि O. तर H2O2 हे 1:1 रेशिओ आहे. मग हायड्रोजन परऑक्साईड तयार होईल. ओके, म्हणजे कंपाऊंड्स आर फॉर्म्ड वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन इन फिक्स्ड रेशिओ. त्यांचं प्रमाण हे फिक्स्ड असतं प्रत्येक कंपाऊंडमध्ये. कुणाचं? ॲटमचं. ओके, अँड द लास्ट पॉईंट ही डिस्कस्ड in this scientific document, that is chemical reactions involved only the reorganization of atoms. म्हणजे केमिकल रिॲक्शन्स काय आहेत? तर ॲटमचं रिऑर्गनायझेशन आहे. व्हॉट इज मीन बाय रिऑर्गनायझेशन? रिऑर्गनायझेशन म्हणजे काय? रिऑर्गनायझेशन म्हणजे अदलाबदल किंवा वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपण म्हणू शकतो. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनचंच उदाहरण घेतलं तर एका ठिकाणी वॉटर फॉर्म होईल, एका ठिकाणी हायड्रोजन परऑक्साईड फॉर्म होईल. असे वेगवेगळे खूप सारे रिऑर्गनायझेशन म्हणजे परमुटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या पोझिशनला. जसं आपण 0 ते 9 हे एवढेच आकडे आहेत आपल्याकडं, पण ह्यांचं वेगवेगळं कॉम्बिनेशन केलं तर वेगवेगळे आकडे तयार होतात. फॉर एक्झाम्पल 2 1 एकत्र घेतले तर 11 होईल, 1 आणि 9 घेतलं तर 19 होईल, 9 आणि 1 घेतलं तर 91 होईल. तसंच 200 घेतलं तर 200 होईल. पण आकडे कोणते आहेत? हे 0 ते 9. हे काय झालं? रिऑर्गनायझेशन याला म्हणतो आपण. म्हणजे वेगवेगळं परमुटेशन आणि कॉम्बिनेशन, वेगवेगळ्या पोझिशन्स, वेगवेगळा रेशिओ त्यांचा, म्हणजेच केमिकल रिॲक्शन आहे. हे डाल्टननं सांगितलं. ॲटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड इन अ केमिकल रिॲक्शन. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये ॲटम तयार होत नाहीत किंवा ते नष्टही होत नाहीत. नायदर नॉर म्हणजे ते तयारही होत नाहीत आणि डिस्ट्रॉय म्हणजे नष्टही होत नाहीत केमिकल रिॲक्शनमध्ये. फक्त त्यांचं काय होतं? रिऑर्गनायझेशन. डाल्टन्स थिअरी कुड एक्सप्लेन ऑल दी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. सगळे केमिकल कॉम्बिनेशनचे जे लॉ आहेत ते एक्सप्लेन करू शकतो आपण डाल्टनच्या थिअरीच्या मध्ये. याला आपण म्हणतो डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ओके, थँक्यू.